नागपुर से बड़ी राजनीतिक प्रतिक्रिया सामने आ रही है। सुधीर मुनगंटीवार ने आज अपने प्रखर बयान से राजनीतिक गलियारों में हलचल मचा दी है। बिहार चुनाव में एनडीए की जीत पर बोलते हुए उन्होंने कहा, कभी न कभी कहना पड़ेगा कि कांग्रेस नाम की एक पार्टी हुआ करती थी, यानी साफ है। मुनगंटीवार ने विपक्ष पर सीधा निशाना साधा। उद्धव ठाकरे पर भी उन्होंने तीखा हमला बोला। कहा कि उद्धव उनके मित्र है, लेकिन सत्ता के लिए किया गया गठबंधन बाला साहेब ठाकरे की विचारधारा से बिल्कुल उल्टा है और आज की स्थिति उन्हीं फैसलों का नतीजा है। नागपुर में दिए इस बयान ने महाराष्ट्र की राजनीति में नया तूफान खड़ा कर दिया है। इस पूरे मामले पर आपकी क्या राय है, कमेंट सेक्शन में जरूर बताइए। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो देशभक्तीचा विचार होता त्याला पाठ दाखवावी लागली, तर अशी वेळ कुणावरही येऊ नये त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितच सहानुभूती आहे। पण आता आमच्या मनात त्यांना सहकार्य करावं ही भावना राहिलेली नाही। शेवटी ते विचारामध्ये कधीच एकत्र नव्हते। काँग्रेसचा विचार आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार त्याच्यामध्ये कुठेही समानता नव्हती, साम्य नव्हतं। फक्त मुख्यमंत्री पदासाठी ते एक आले आणि शेवटी जे व्हायचं ते झालं। आज काँग्रेसने सांगितलं की आम्ही एकटं लढणार आहोत किंवा मनसेला आम्ही सोबत घेणार नाही। याचा अर्थच असा आहे की काँग्रेसची प्रत्येक कृती ही काँग्रेसला बोनसाय करण्याच्या मार्गावर आहे। हे खरं आहे की काँग्रेस एक वटवृक्ष होता। डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी सारखे, सरदार वल्लभभाई पटेल सारखे, नेताजी सुभाषचंद्र बोस सारखे, महात्मा गांधींसारखे, लालबहादूर शास्त्रीजींसारखे नेते या पक्षाची खरं तर धरोहर होती। आज त्या पक्षामध्ये बोनसाय व्हायची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि फार वर्षापूर्वी काँग्रेस नावाचा एक राजकीय पक्ष होता असं म्हणण्याची वेळ त्यांनी स्वतःवर तरी आणू नये। हे आपणार होणार कामात लगाओ, आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।